एका राजाने देवाचे सुंदर मंदिर बांधले आणि त्यात पुजारी ठेवला. बराच काळ लोटला. राजाही म्हातारा झाला आणि पुजारीही म्हातारा झाला. पण राजाचा नियम होता की तो रोज सकाळी आपल्या सैनिकांसह फुलांचा हार पाठवायचा आणि पुजारी ती माळा भगवान श्रीकृष्णाला अर्पण करत असत. त्यानंतर जेव्हा राजा देवाच्या दर्शनाला यायचा तेव्हा पंडितजी देवाच्या गळ्यातील माळा काढून राजाच्या गळ्यात घालायचे. हे जवळपास रोजचेच झाले होते. पुजारी म्हातारे होत होते आणि राजाही म्हातारा होत होता. एके दिवशी राजाची तब्येत बिघडली म्हणून राजाने हवालदाराकडे पुष्पहार पाठवला आणि हवालदाराला सांगितले की पंडितजींना सांगा की आज आमची तब्येत ठीक नाही, आज आम्ही येऊ शकणार नाही, म्हणून आज आमची वाट पाहू नका. त्यानंतर शिपायाने जाऊन पुजाराला पुष्पहार दिला आणि पंडितजींना संपूर्ण गोष्ट सांगितली. पंडितजींनीही श्रीकृष्णाला पुष्पहार अर्पण केला. तेव्हा पंडितजींनी विचार केला की इतकी वर्ष झाली की ही देवाची हार नेहमी राजाजींनी घातली आहे, पण आजपर्यंत मी स्वतः ही माला कधीच घातली नाही. त्यामुळे आज इतक्या वर्षानंतर देवाची ही माळ गळ्यात घालण्याची संधी मला मिळाली. ही नक्कीच देवाची इच्छा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे देवाची ती माळ बाहेर पडायची अशी परंपरा होती. म्हणून यावेळी पंडितजींनी ती माळ आपल्या गळ्यात घातली. पण तेवढ्याच शिपाई धावत आला आणि म्हणाला, महाराज, तिकडे बरे वाटत नाहीत म्हणून राजेसाहेब मंदिरात येत आहेत. तुम्ही तयारीला लागा. इतक्या वर्षापासून केलेली परंपरा खंडित होऊ नये असे राजाला वाटले, म्हणून तो मंदिरात येऊ लागला. हे ऐकताच पंडितजींनी ताबडतोब आपल्या गळ्यातली माळ काढून देवाला घातली. बातमीत पंडितजींनी काय चूक केली हे समजू शकले नाही. पंडितजींना वाटले की जर राजाला कळले तर ते त्याला शिक्षा करतील. आता राजा आल्यावर रोजच्याप्रमाणे पंडितजींनी देवाच्या गळ्यातील माळ काढून राजाला घातली. पण राजाची नजर माळावर पडली. त्यावर पांढरे केस होते. हे पांढरे केस पुजाऱ्याचे असल्याचे राजाला समजले. राजाने पुजाऱ्याला विचारले, तू ही माला घातलीस का? हे पांढरे केस कुठून आले? तेव्हा पंडितजी घाबरले आणि घाबरून म्हणाले की हे पांढरे केस श्रीकृष्णाचे आहेत, देवाचे आहेत. राजाला राग आला की पंडित फसवणूक करतात आणि वरून पडलेली. राजाला जरा राग आला आणि त्याने विचारले, कृष्णाचे केस कधीपासून पांढरे झाले? ठीक आहे, कोणी नाही, मी उद्या शोभेच्या वेळी येईन, मग बघेन श्रीकृष्णाचे केस पांढरे झाले आहेत की नाही. आणि पंडित, लक्षात ठेवा, केस काळे झाले आणि पांढरे झाले नाहीत तर उद्या तुम्हाला या फसवणुकीसाठी फाशीची शिक्षा दिली जाईल. राजा रागावून निघून गेला आणि इकडे पंडितजींना त्यांचा मृत्यू दिसू लागला होता. त्यांनी श्रीकृष्णाला साष्टांग नमस्कार केला आणि म्हणाले की हे भगवान, मला क्षमा कर. मला लोभ होता. मला वाटले की ही मालासुद्धा घालावी. परमेश्वरा, मला वाचवा, नाहीतर उद्या मी राजाच्या हातून नक्कीच मरेन. पंडित रात्रभर देवाची प्रार्थना करत राहिले, रडत राहिले. देवाने मला वाचवा अशी प्रार्थना केली. दुसऱ्या दिवशी सकाळी शृंगाराच्या वेळी राजा आला आणि पोचल्यावर राजाने पंडिताला सांगितले की पंडितजी, मुकुट उतरवा, मला बिहारीजींचे केस बघायचे आहेत. पंडितजींनी घाबरून मुकुट काढला आणि मुकुट उतरताच राजाला धक्काच बसला. श्रीकृष्णाच्या मूर्तीचे केस पांढरे होते. पण राजाला वाटले की पुजारी पुन्हा युक्ती खेळत आहेत. जीव वाचवण्यासाठी त्यांनी केस रंगवले का? त्यामुळे केस तपासण्यासाठी त्यांनी केस उपटण्यास सुरुवात केली आणि राजाने केस उपटताच मूर्तीला रक्तस्राव होऊ लागला. हे पाहून राजा भगवंताच्या पाया पडला आणि क्षमा मागू लागला. देवा, मला क्षमा कर. मी खूप मोठे पाप केले आहे. मी बरोबर अयोग्य विसरून शंकेने इतका आंधळा झालो. म्हणूनच पुतळ्यातून आवाज आला की राजा, तू मला फक्त मूर्ती समजतोस, म्हणूनच आजपासून मी तुझ्यासाठी फक्त एक मूर्ती आहे. पण या पुजाऱ्याने माझ्यात देव पाहिला, म्हणूनच त्याचा जीव वाचवण्यासाठी मला माझे केस पांढरे करावे लागले. रक्ताचा प्रवाह वाहावा लागला जेणेकरून मी तुला समजू शकेन. आणि त्यानंतर राजाला आपल्या चुकीचा पश्चाताप झाला. पण आता काहीही होऊ शकत नाही. म्हणूनच असं म्हटलं जातं की दगडातही देव आहे असं मानाल, नाहीतर देव समोर दिसला तरी त्याची सत्यता त्यालाच विचाराल. जर तुम्हाला खरोखरच देव पाहायचा असेल
तर तुम्हाला भक्त भावना असायला हव्यात. परमार्थावर बिनशर्त श्रद्धा ठेवा आणि आपले कार्य अखंड करत राहा. सर्वशक्तिमान तुम्हाला त्याचे फळ नक्कीच देईल. त्यामुळे तुम्हाला ही कथा आवडली असेल अशी आशा आहे. मग तुला काय वाटतं, राजाने जे केलं ते बरोबर होतं का? त्याच्याकडे एका राज्य असल्याने